नमस्कार, मी प्राध्यापक अनमोल ओहोळ. आज आपण भागांचे वाटप आणि भागांच्या कायदेशीर तरतुदी या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. तर आपण या मुद्द्याला सुरुवात करूया. अगोदर आपण भाग वाटप म्हणजे काय हे बघणार आहोत. जेव्हा कंपनी तिच्याकडे आलेल्या अर्जावरून अर्जदारास भागांचे वाटप करते यालाच भाग वाटप असे म्हणतात. पुन्हा एकदा सांगतो मी, जेव्हा कंपनी तिच्याकडे आलेल्या अर्जावरून अर्जदारास काय करते, भागांचे वाटप करते यालाच भाग वाटप असे म्हणतात. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने भाग वाटपाची व्याख्या पुढील प्रमाणे केली आहे. व्यक्तीस कंपनीच्या विनियोग न केलेल्या भांडवलापैकी ठराविक संख्येने भागांचा विनियोग म्हणजे भाग वाटप. लक्षात घ्या, वरील व्याख्यानुसार भाग वाटप म्हणजे संचालक मंडळ वाटप न केलेल्या भाग भांडवलातून अर्ज केलेल्या व्यक्तींना भाग वाटप करते, त्यास भाग वाटप असे म्हणतात. कंपनी माहितीपत्रक अर्जांचे वाटप करते. अर्जदार अर्ज आणि अर्जांचे शुल्क कंपनीच्या बँकेकडे जमा करतो, म्हणजे बँकरकडे जमा करतो. संचालक मंडळ अर्जांची स्वीकृती करून संचालक मंडळाच्या सभेत ठराव संमत करून मंजुरी देते. याला भाग वाटप असे म्हणतात. कंपनीच्या संचालक मंडळाला भाग वाटपाचा काय असतो, अधिकार असतो. मग ते खाली म्हणतात की कंपनी कायदा 2013 लक्षात घ्या नुसार पुढील कंपन्यांना भाग प्रतिभूती डिमॅटेरियलाइज स्वरूपात द्यावे लागते. कसे द्यावे लागते ते बघूया. एक आकडा, 10 कोटीपेक्षा जास्त भाग सार्वजनिक भाग विक्री करणारी कंपनी. दुसऱ्याकडे ते म्हणतात की 10 सप्टेंबर 2018 पासून नवीन भाग विक्री करणारी सूचीबद्ध नसलेली कंपनी. आणि तिसरे देश म्हणतात की विहित केलेली इतर कोणत्याही प्रकारची किंवा प्रकारच्या कंपनी विहित केलेली इतर कोणत्याही प्रकारची कंपनी, म्हणजे इतर प्रकारांची कंपनी कोणत्याही पद्धतीने भाग वितरित करू शकते. कोणत्याही वेळी कंपनीस आपल्या भागांचे रूपांतर अभौतिक इलेक्ट्रॉनिक डिमॅटेरियलाइज स्वरूपात करण्याचे स्वातंत्र्य असते. अभौतिक स्वरूप म्हणजे डिमॅटेरियलाइज भाग देणाऱ्या कंपनीत डिपॉझिटरी कायदा 1996च्या तरतुदीचे पालन करावे लागते. याच्यामध्ये त्यांनी हे पण सांगितलं आहे की डिपॉझिटरी कायदा हा किती साली संमत करण्यात आला आहे, तर तो माझ्या माहितीप्रमाणे तरी 1996च्या दरम्यान संमत करण्यात आला आहे. म्हणजे 1 मार्काला यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आपण पुढचा जो मुद्दा असणार आहे की भाग वाटपाच्या तरतुदी किंवा अटी, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर हा मुद्दा सर्वांनी व्यवस्थितपणे लक्षात ठेवा आणि या मुद्द्याचा अभ्यास देखील व्यवस्थितपणे करा. प्रत्येक कंपनी जी भाग वाटप करते तिला कंपनी कायदा 2013च्या भाग वाटपासंदर्भात तरतुदींची पूर्तता करावी लागते. म्हणजे सार्वजनिक कंपनीस कंपनी माहितीपत्रक प्रतिभूती वाटप नियम 2013 म्हणजे 2014 आणि सेबी भांडवल म्हणजे सेबी भाग विक्री आणि प्रकटीकरण आवश्यकता अधिनियमन 2018चे पालन करावे लागते. कशा प्रकारे पालन करावे लागते ते बघूया. की भाग वाटपासाठी पुढील गोष्टींची पूर्तता करावी लागते. पुढील गोष्टी कोणत्या? एक, नियामक तरतुदी आणि दुसरा आहे सर्वसाधारण तत्त्वे.
म्हणजे आपण सर्वसाधारण तत्त्वे या मुद्द्याचा अभ्यास केलेला आहे. तर आपल्याकडून नियामक तरतुदी ह्या आपण आज बघणार आहोत. मग ह्या कोणत्या नियामक तरतुदी आहेत तर आपण बघूया की नियामक तरतुदी कंपनी कायदा 2013शी अधीन राहून पुढील नियमांचे कंपनी पालन करावे लागते. म्हणजे पुढील नियमांचे कंपनीस काय करावे लागते? पालन करावे लागते. लक्षात आलं? मग ह्या कोणत्या तरतुदी आपण बघणार आहोत. पहिली तरतूद त्याने सांगितले की माहिती पत्रकाची नोंदणी. आता माहिती पत्रकाची नोंदणी म्हटल्यानंतर जेव्हा कंपनी माहिती पत्रक प्रसिद्ध करण्यापूर्वी काय करते? नोंदणी अधिकाऱ्याकडे माहिती पत्रक काय करावं लागते? दाखल करावं लागते. माहिती पत्रकावर सर्व प्रस्तावित संचालकांच्या सह्या असाव्यात. नवीन कंपनीसाठी किंवा संचालक किंवा त्यांच्या अधिकृत वकिलाची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. म्हणजे माहिती पत्रक हे नोंदणी अधिकाऱ्याकडे द्यावं लागणार आहे आणि त्याच्यावरच जे संचालक व्यक्ती असतील त्या व्यक्तींच्या सह्या असणे आवश्यक आहे. दुसरी तरतूद त्यांनी सांगितले की अर्ज शुल्क कंपनी कायद्यानुसार. लक्षात घ्या, कंपनी कायद्यानुसार अर्जदाराला अर्जासोबत भागांच्या दर्शनी मूल्याच्या किमान 5% रक्कम किंवा सेवेने निश्चित केलेली रक्कम भरावी लागते. सेबीने सार्वजनिक कंपनीसाठी अर्ज शुल्काची रक्कम भागांच्या दर्शनी किमतीच्या किमान 25% निश्चित केले आहे. कंपनीने निश्चित केलेल्या बँकेत अर्ज शुल्क जमा केले जाते. लक्षात घ्या की अर्ज शुल्क ही दुसरी तरतूद. तिसरी तरतूद त्यांनी सांगितले की किमान अभिदान उभारणी. किमान अभिदान उभारणी म्हणजे विक्रीस काढलेल्या भागांची आवश्यक असलेली किमान विक्री होणे. म्हणजे सदर किमान अभिदान रक्कम माहिती पत्रकात काय केली जाते? नमूद केली जाते. माहिती पत्रक वाटपापासून 30 दिवसाच्या आत ही रक्कम जमा केली पाहिजे. मग सेवेनुसार किमान अभिदान रक्कम विक्रीस काढलेल्या भांडवलाच्या 90% असावी. त्यामध्ये त्यांनी सेबीची अभिदान जी रक्कम आहे ती सांगितलेली आहे. मग त्यामध्ये ते म्हणतात एक आकडा किमान अभिदान उभारणी न झाल्यास त्यांना भागांना कमी मागणी म्हणजे कंपनीने विक्रीस काढलेल्या भागांसाठी कमी अर्ज येणे असे म्हणतात. दुसरा आकडा ते म्हणतात की जर किमान अभिदान उभारणी झाली नाही तर भाग विक्री बंद झाल्यापासून 15 दिवसाच्या आत अर्ज शुल्क परत करावे लागते. हे टाळण्यासाठी कंपनी भाग विमेदारासोबत करार करते. म्हणजे किमान अभिदान उभारणी. चौथी तरतूद त्यांनी सांगितली की भाग विक्री बंद होणे. सेबीनुसार भाग विक्री यादी कामकाजाचे कमीत कमी 3 दिवस आणि जास्तीत जास्त 10 दिवस खुली ठेवावी लागते. अर्जदार यादी खुली असलेल्या कालावधीतच काय करू शकतात? अर्ज करू शकतात. म्हणजे भाग विक्री बंद होणे कमीत कमी किती कालावधी सांगितला आहे? 3 आणि जास्तीत जास्त 10 दिवस. पुढे पाचवी तरतूद त्यांनी सांगितले की वाटपाचा अधिकार काय असावा. म्हणजे भाग वाटप हे कंपनीने विविध प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी निश्चित केलेल्या आधाराप्रमाणे झालेच पाहिजे. म्हणजे कंपनीने निश्चित केलेल्या किमान अर्ज आकारानुसार भाग वाटप केले पाहिजे.
लक्षात आलं. 6वी तरतूद त्यांनी सांगितले की भागांना जास्त मागणी, ज्यावेळी कंपनीने विक्रीस काढलेल्या भागांपेक्षा जास्त भाग अर्ज खरेदीसाठी येतात, या भागांना जास्त मागणी असे म्हणतात. लक्षात घ्या. मग अशा वेळेस माहिती पत्र किंवा ऑफर लेटरमध्ये नमूद केलेल्या भागांपेक्षा जास्त भाग विक्रीस सेबी संमती देत नाही. तथापि निव्वळ विक्रीच्या जास्तीत जास्त 10% वाटप करण्यास परवानगी दिली जाऊ शकते. म्हणजे भागांना जर जास्त मागणी असेल तर अशा वेळेस सेबी नियंत्रण ठेवणार आहे आणि सेबी जास्त भागांसाठी परवानगी देणार नाही. लक्षात आलं. पुढे भाग बाजारात व्यवहार करण्यासाठी परवानगी. प्रत्येक कंपनीला भागांची सार्वजनिक विक्री करण्यापूर्वी एक किंवा एकापेक्षा जास्त मान्यताप्राप्त भाग बाजारांची परवानगी घ्यावी लागते. माहिती पत्रकात भागांचे म्हणजे भाग बाजारांचे नाव नमूद केले पाहिजे आणि नोंदणीसाठी अर्ज केला आहे याची वस्तुस्थिती नमूद केली पाहिजे. जर भाग बाजाराने परवानगी नाकारली तर कंपनी भाग वाटप करू शकत नाही. आता भाग बाजारामध्ये व्यवहार करण्यासाठी अगोदर कोणत्या तरी एका भाग बाजारामध्ये नोंद करणे आवश्यक आहे. लक्षात आलं. आणि शेवटची तरतूद त्यांनी सांगितले की भाग विक्रीसाठी व्यवस्थापकाची व इतर विविध मध्यस्थांची नियुक्ती. लक्षात आलं. सार्वजनिक विक्रीचे वेळी एक किंवा अधिक जास्त व्यापारी बँकरची व्यवस्थापक म्हणून नेमणूक केली जाते. म्हणजे सार्वजनिक विक्रीसाठी एक किंवा अधिक बँकरची म्हणजे व्यापारी बँकरची काय केली जाते, नेमणूक केली जाते. विक्री नोंदणी अधिकारी, पैसा गोळा करणारे बँकर्स, विमेदार, दलाल, स्वयंप्रणित, सिंडिकेट बँक, जाहिरात मध्यस्थ इत्यादींची सुविधा म्हणजे इत्यादींची देखील नेमणूक केली जाते. म्हणजे इत्यादींची सुद्धा नेमणूक केली जाते. कारण याच्यावर 3 मार्काला 4 मार्काला किंवा 2 मार्काला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर हा मुद्दा देखील सर्वांनी व्यवस्थितपणे करून ठेवा, कारण याच्यावर 100% प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर हा मुद्दासुद्धा सर्वांनी लक्षात व्यवस्थितपणे ठेवा. नमस्कार.